नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवडगणिताची या चॅनलमध्ये। आजपासून आपण चालू करतोय इयत्ता 7वीचा वर्ग आणि इयत्ता 7वीच्या वर्गासाठी आपण आजचा व्हिडिओ आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ द इंटिजर्स। आणि इंटिजरशी रिलेटेड असणारे व्हिडिओज आपण ऑलरेडी टाकलेले आहेत, म्हणजे चिन्हांचे नियम, जे बेरीज वजाबाकीतील असो किंवा गुणाकारातले असो किंवा भागाकारातले असो, म्हणजे मल्टिप्लिकेशनचे असो किंवा डिव्हिजनचे असो, ते कसे यूज करायचे याची व्हिडिओ आपण टाकलेली आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल, तीही तुम्ही नक्की बघून घ्या। तर मग चला स्टार्ट करू। प्रॅक्टिस सेट 8। आता प्रॅक्टिस सेट 8 मध्ये बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर मल्टिप्लिकेशन्स दिलेले आहेत, पण यामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये थोडेसे चेंजेस आहेत। चेंजेस काय आहेत, तर आपल्याला साइन्स दिलेले आहेत। साइन म्हणजे काय, तर कुठं मायनसचं साइन दिलेलं आहे, कुठं प्लसचं, म्हणजे जिथे साइन देत नाही तिथं काय असतं, प्लसचं साइन असतं। आता मल्टिप्लिकेशन कशी करायची हे तर आपल्याला नेहमी माहितच आहे, बरोबर। आता इथं देताना आपल्याला एक अंकी दिलेले आहे, एक अंकी म्हणजे गुणाकार आहे। गुणाकार करताना आपल्याला माहित असतं की आता समजा 5 7 जा किती असतं, तर 35, हे आपल्याला बेसिकली माहिती आहे। पण चिन्हांचे नियम माहिती आहेत का, नाही, तर ते आपण आता बघतोय। तर बघा, ज्या वेळेला दोन्ही चिन्हांना म्हणजे दोन्ही संख्येना गुणाकारात वजाचं चिन्ह असतं किंवा सबस्ट्रॅक्शनचं चिन्ह येतं, त्यावेळेला त्या दोघांचं जे उत्तर येतं, मल्टिप्लिकेशन तर नॉर्मली आपल्याला सेमच करायचे। म्हणजे काय करायचे बघा, तर 5 7 जा किती असतात, 5 7 जा 35, हे 35 आपल्याला काय करायचं इथं राईट करायचंय। बट आता आपल्याला काय करायचंय, तर बघा दोघांची चिन्ह चेक करायची। चिन्ह इथं वजा आहे, इथं वजा आहे, म्हणजे येणारं उत्तर हे काय असणार आहे आपलं पॉझिटिव्ह 35। पण आता प्लस साइन देतात का, तर नाहीच देत, त्यामुळे आन्सर येताना आपलं काय असणार आहे, ओनली 35 असणार आहे। ठीक आहे। दुसरे एक्झाम्पल आपण बघतोय, इथं बघा -9 गुणिले 6 दिलेले आहे, म्हणजे -9 इंटू 6 दिलेले आहेत। आता आपल्याला गुणाकार फर्स्ट आपण काय करून घेणार आहे, गुणाकार करून घेणार आहे। म्हणजेच बघा काय होईल, तर 9 6 जा किती होतात, तर 54। तर आता यातला जो गुणाकारातील चिन्हाचा नियम असा आहे की जर गुणाकारात एका जरी संख्येला मायनसचं जर साइन असेल, तर उत्तराला येणारं जे उत्तर असतं ते काय असतं, आपलं मायनस असतं। म्हणजेच आता इथं बघा एका संख्येला मायनसचं साइन आहे, त्यामुळे येणारं आन्सर हे आपलं काय असणार आहे, -54 असणार आहे। नेक्स्ट बघा 9 इंटू -4, इथं पण सेम कंडिशन आहे, एका संख्येला वजा चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येला नाहीये। म्हणजेच काय आले बघा, 9 4 जा किती असतात, 36। ठीक आहे, इथलं मायनस साइन होतं, म्हणजे कुठल्याही छोट्या संख्येला असू दे किंवा मोठ्या संख्येला असू दे, दोन्हीपैकी एका संख्येला जर मायनसचं साइन असेल तर आन्सरला काय असतं, आपलं मायनसचं साइन असतं। नेक्स्ट सेम कंडिशन, 8 7 जा किती असतात, तर 56 असतात। परत एकदा बघा एखादा मायनसचं साइन आहे, त्यामुळे येणारा आन्सर आपला काय असणार आहे, -56 असणार आहे। ठीक आहे। आता इथं बघा ज्या वेळेला गुणाकारात किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचे साइन्स मायनस असतात, दोघांचे साइन मायनस असतात, त्यावेळेला येणारं उत्तर हे पॉझिटिव्ह असतं। पॉझिटिव्ह म्हणजे प्लस मध्ये येतं। म्हणजे जर दोघांची साइन पॉझिटिव्ह असेल, आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे। दोघांचं साइन मायनस म्हणजे निगेटिव्ह असेल, तर आन्सर काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे। म्हणजे सेम साइन्स असतील तर आन्सर काय असणार आहे, आपला पॉझिटिव्ह। ही आपली सिंपल ट्रिक आहे यातली। तर आता इथे बघा 124 1 जा 124 असणार आहे, पण दोघांना मायनस साइन आहे, त्यामुळे येणारा आन्सर आपलं काय असणार आहे, पॉझिटिव्ह म्हणजे प्लस असणार आहे। दुसरं बघा, इथं पण दोघांचे साइन्स मायनस आहेत, त्यामुळे इथं किती असणार आहे, 12 7 जा किती होतात, तर 84 होतात। आता दोघांचे साइन मायनस आहे, त्यामुळे येणारा आन्सर काय असणार आहे, आपला पॉझिटिव्ह। ट्रिकचा यूज करा, दोघांचे साइन पॉझिटिव्ह, आन्सर पॉझिटिव्ह, दोघांचं साइन निगेटिव्ह, आन्सर पॉझिटिव्ह। म्हणजे साइन जर सेम असतील तर आन्सर पॉझिटिव्ह असतं, बट एकाचं जरी साइन मायनस असेल तरी आन्सर काय असणार आहे, आपला मायनस मध्ये येणार आहे। जसं की आपलं सेकंड आणि थर्ड फोर्थ, म्हणजे तिन्ही एक्झाम्पल्सला एकच साइन मायनस होतं, त्यामुळे आन्सर आपले काय आले होते, मायनस मध्ये आले होते। आता 7th वन एक्झाम्पल बघा, तर इथं -63 दिलेलं आहे, इथं -7 दिलेलं आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचं साइन मायनस आहे, त्यामुळे येणारा आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे। आणि गुणाकार म्हणला तर आपण नॉर्मली जो 63 इंटू 7 असा जो गुणाकार करतो, तो गुणाकार करून इथं आपल्याला काय करायचंय, डायरेक्टली उत्तर लिहायचंय। 7 3 जा 21, 7 6 जा 42, 42 प्लस 2 म्हणजे 44 आलेले आहेत। म्हणजे आन्सर जे असणार आहे काय असणार आहे, आपलं 441 असणार आहे।
ठीक आहे. 7th क्वेश्चन आहे आपला -7 इंटू 15. ठीक आहे. -7 इंटू 15 म्हणजे किती होतात, तर त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका की या क्वेश्चनचा आन्सर काय येतं. त्याच पद्धतीनं पहिल्यांदाच जर चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरीही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि त्याच पद्धतीने बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच समजेल. थँक्यू.